हरिओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. आपण एक परंपरा या स्थितप्रज्ञाच्या बाबतीमध्ये बघत आलो. 56व्या श्लोकामध्ये सुलभ साधन सांगितलंय स्थितप्रज्ञ होण्याचं. काय? सुख दुःख तृष्णा भय क्रोधाचा नाश करणं. 57व्या श्लोकामध्ये सुलभतर साधन म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक सुलभ साधन सांगितलं, द्वंद्व नाश करणं आणि अनासक्ती येणं. 58व्या श्लोकामध्ये सगळ्यात उत्तम असं साधन सांगितलंय, इंद्रिय निग्रह करणं. म्हणजेच द्वंद्व सहन करून वृत्तींना उसळू न देणं हे पहिलं. दुसरं, बुद्धीला झळ लागू न देता वृत्तींसोबत वाहत न जाणं. आणि तिसरं, इंद्रिय नियमन करून कासवाप्रमाणे स्वतःचा बचाव करणं. हे आपल्याला 56, 57, 58 या श्लोकांमध्ये सांगितलेलं होतं. 59व्या श्लोकामध्ये आपण हे पाहिलं की विषयांचा त्याग केला तरी आतील गोडी सुटण्यासाठी मतपरायण राहावं लागतं. म्हणजे परमेश्वराला परायण राहावं लागतं. निष्कामता आणि अनन्यता हे पण आपण पाहिलं मागच्या श्लोकांमध्ये. 62, 63व्या श्लोकांमध्ये आपण एक अधःपतनाची परंपरा पाहिली. आणि आता 64व्या श्लोकाकडे आपण आजच्या भागामध्ये वळणार आहोत. ही सगळी अनर्थ परंपरा पाहिल्यानंतर बुद्धिनाश होऊन आत्मनाश होण्यापर्यंत माणूस पोहोचण्यापूर्वी माणसाने याचा विचार केला पाहिजे. आता अर्जुनाने विचारलेल्या 3 प्रश्नांची उत्तर आपण मागच्या 2 भागांमध्ये पाहिली, 16व्या आणि 17व्या भागामध्ये. आज आता 18वा भाग आपण सुरू करणार आहोत. 64 ते 68 4 श्लोक आहेत, पण ते मोठे आहेत थोडेसे, त्याच्यामुळे आपण त्याचा विचार करू. याच्यामध्ये अर्जुनाने विचारलेला 4था प्रश्न व्रजेत किम याचं उत्तर आहे. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. विनोबा भावे काय म्हणतात? रागद्वेष परिजाता आली हातात इंद्रिये स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता. अर्जुनाने जे विचारलं होतं की असं ह्याला ओळखायचं कसं आणि तसं वागायचं कसं, त्याच्यामधलं हे एक उपाय त्यांनी या 4थ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितलेला आहे. काय उपाय सांगितलाय? रागद्वेष परिजाता रागद्वेष वियुक्तैहि. जेव्हा माणसाच्या मनातील राग आणि द्वेष निघून जाईल, वियुक्त होईल तो त्याच्यापासून, विषयानी इंद्रियैहि चरन, हे विषय जे आहेत ते निघून गेल्यानंतर आली हातात इंद्रिये, ही सगळी इंद्रिय माणसाला वश होतील. इंद्रिये हातात येणं म्हणजे इंद्रिय वश होणं. इंद्रियांना त्यांचा आहार देताना जर रागद्वेष उत्पन्न झाला नाही तर इंद्रिय वश होतात. इंद्रिय वश होण्याचा उपाय काय? तर जेव्हा इंद्रियैहि विषयांचरन्, जेव्हा हे इंद्रिय त्यांच्या विषयांमध्ये फिरत असतात, म्हणजेच त्यांना आहार मिळत असतो त्यांचा त्या विषयांच्या माध्यमातून इंद्रियांना, तेव्हा त्या विषयांचा उपभोग घेत असताना इंद्रियांच्या बाबतीत रागद्वेष निर्माण न होणं, म्हणजे इंद्रियांना वश करणं. इंद्रियांना वश करणं म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये आसक्ती, राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे अगदीच त्याला सोडून देणं, या दोन्ही गोष्टी तिथे निर्माण होऊ नयेत. असं जेव्हा होईल तेव्हा ते इंद्रिय वश होतील. आली हातात इंद्रिये. आत्मवश्यैर्विधेयात्मा, जेव्हा त्यांच्यावर आत्मवश्यता
म्हणजे स्वामित्व. त्या इंद्रियांवर माणसाचं जेव्हा स्वामित्व निर्माण होईल, ते आत्मवश होतील सगळे इंद्रिय, तेव्हा काय होईल? त्यास लाभे प्रसन्नता. प्रसादम अधिगच्छती. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. त्या माणसाला प्रसन्नता प्राप्त होते, तो माणूस प्रसन्न होतो. आपल्याला अनेक संतांनी पण हेच सांगितलंय, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. प्रसन्न असलं मन की सगळ्या सिद्धी आपोआप प्राप्त होतात. तसं ती प्रसन्नता जर प्राप्त करायची असेल तर इंद्रियांना वश करायचंय. इंद्रियांना वश कसं करायचंय? जेव्हा ते त्यांचा आहार घेत असतात, जेव्हा ते त्यांच्या विषयांमध्ये संचार करत असतात, तेव्हा त्या विषयांबद्दल इंद्रियांमध्ये राग किंवा द्वेष निर्माण होऊ न देणं म्हणजे इंद्रियांना वश करणं. एकदा इंद्रियांवर माणसाचं स्वामित्व प्रस्थापित झालं की मग त्याला प्रसन्नता प्राप्त होते. प्रसन्नता म्हणजे काय? तर हर्ष विषाद रहित होणं. हर्षही नको आणि विषादही नको, म्हणजे आनंदही नको आणि दुःखही नको, अशी परिस्थिती निर्माण होणं म्हणजे प्रसन्नता. स्वस्थ राहणं म्हणजे प्रसन्नता. रामाला वसिष्ठांनी योग वासिष्ठामध्ये सांगितलं, रामा तू कसा हो? तर अंतर्योगी आणि बहिर्भोगी हो. म्हणजे तुझी इंद्रिय बाहेरची सगळे भोग घेणारे असू देत, पण अंतरात्म्यामध्ये त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होऊ देऊ नकोस. अशी जी माणसाची अवस्था असते ना, अंतर्योगी बहिर्भोगी, त्याला प्रसन्नता लाभते. रामाला केलेला हा वसिष्ठांनी अतिशय अनमोल उपदेश आहे. रामा तू अंतर्योगी आणि बहिर्भोगी हो. आतमधून तू योगी असशील अंतरात्म्यानी आणि इंद्रियांनी भोगी असशील. इंद्रिय जेव्हा त्यांचे भोग घेत असतात तेव्हा मनामध्ये योग असला पाहिजे. चित्त अंतःकरण हे योगमय असलं पाहिजे, त्याला प्रसन्नता म्हणतात. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात ते एकदा बघू. जैसा सूर्य आकाशगतू, रश्मी करे जगाते स्पर्शतू, तरी संग दोषे काय लिंपतू, तेथीचेनी. आकाशामध्ये सूर्य आहे, रश्मी करे जगाते स्पर्शतू, रश्मी रूपी हातांनी, किरण रूपी हातांनी या जगाला तो स्पर्श करतो. पण तरी संगदोषे काय लिंपतू, मग त्या किरणांनी जगातल्या या सगळ्या विषयांना स्पर्श केला जातो. त्या स्पर्शामुळे सूर्य लेप बसतो का सूर्याला? त्या स्पर्शांचा, त्या गंधांचा, त्या भोगांचा त्याला स्पर्श बसतो का त्या विषयांचा? नाही. त्याप्रमाणे तैसे इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भिन्न, जो कामक्रोध विहीन होऊन असे. अर्जुना, इंद्रियांच्या बाबतीमध्ये उदासीन असणारा, आत्मरसामध्ये निर्भिन्न असलेला, कामक्रोध विहीन असलेला जो माणूस असतो तो त्या सूर्यासारखा असतो. त्यांनी कितीही भोग घेतले तरी त्या भोगांनी तो बद्ध होत नाही, बांधला जात नाही. तरी विषयातही काही आपण पे वाचुनी नाही, मग विषय कवण काही बाधतील कवणा. विषयातही काही आपण पे वाचुनी नाही, त्या विषयांमध्ये स्वतःचा काहीही स्वार्थ नाही, मग विषय कवणा काही बाधतील. मग ते विषय त्या विषयी म्हणजे त्या माणसाला कसे बाधू शकतील? त्याला दृष्टांत दिलाय. काय दृष्टांत दिलाय? जरी उदकी उदके बुडीजे, पाणी पाण्यात पडलं का, अग्नी आगी पोळीजे, अग्नी आगीला पोळतं का, तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो. मग कोणताही माणूस विषयांच्या सहवासात राहून सुद्धा तरुण जाऊ शकतो. आपलविजे, तरुण जाऊ शकतो. ऐसा आपणची केवळू, होऊन या असे निखळू, तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांतवानी. ऐसा आपणची केवळू, जो केवलतेला प्राप्त झालेला आहे, म्हणजे मी आणि ब्रह्म वेगळं नाही हे ज्याला कळलेलं आहे. होऊन असे निखळू, निखळ आत्मज्ञान ज्याला झालेलं आहे,
तयाची प्रज्ञा अचळू, त्याची प्रज्ञा स्थिर होते, अचल होते. निभ्रांत मानी, निश्चितपणे तू त्याची प्रज्ञा स्थिर झाली असं मान, असं भगवंत अर्जुनाला इथे सांगतात. आता पुढच्या याच्यामध्ये ह्या प्रसन्नतेची प्राप्ती कशी करावी. प्रसन्न जो होतो त्याला सगळं मिळतं, मग प्रसन्नता कशी मिळते त्याचा उपाय सांगितलाय. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशुः बुद्धी पर्यवतिष्ठते. विनोबा भावे काय म्हणतात बघा. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या, प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. दुःख हा मनोमलाचा परिणाम समजला जातो. म्हणजे मनातला मळ, मनामध्ये जे राग द्वेष लोभ मोह वगैरे असतात त्याचा मळ असते ते दुःख. ते एकदा काढून टाकलं की मग चित्ताला सहज अवस्था किंवा प्रसन्नता प्राप्त होते, एकाग्रता प्राप्त होते. बुद्धी पर्यवतिष्ठते, बुद्धी स्थिर होते, बुद्धी शांत होते. मग प्रसन्नते पुढे सर्व प्रसादे सर्व दुःखानां हानिही अस्य उपजायते, सगळ्या दुःखांची हानी निर्माण होते. म्हणजे सगळी दुःख त्याच्या पुढे नाहीशी होतात, मनाचा सगळा मळ निघून जातो. प्रसन्न चेतसो ह्याशुः, आशु म्हणजे लगेच, ताबडतोब, त्वरित. प्रसन्न चित्त असलेला माणूस त्वरित त्याची बुद्धी स्थिर होते. ज्या माणसाला प्रसन्नता लाभते, प्रसन्नता लाभता क्षणी त्याची बुद्धी स्थिर होते. म्हणून माणसांनी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. अखंडित प्रसन्नता म्हणजे ती प्रसन्नता कशानेही खंडित होत नाही. अशी प्रसन्नता लाभल्यानंतर, अशी चित्ताला प्रसन्नता लाभल्यानंतर तेथ रिगणे नाही समर्था संसार दुःखा, तिथे संसार दुःखाला प्रवेशच नाही. रिगणे प्रवेशच नाही, तिथे संसार दुःख आत जाऊच शकत नाही. मग त्याला एक दृष्टांत दिलाय ज्ञानदेवांनी. जैसा अमृताचा निर्झरू, अमृताचा झरा, प्रसवे जयाचा जठरू, ज्याच्या जठरात अमृताचा झरा निर्माण होतो, तया क्षुधे तृषेचा आडदरू काहीच नाही. त्याला तहान आणि भूक चा अडथळा निर्माणच होत नाही, किंवा त्याच्या पोटामध्ये भूकही लागत नाही आणि त्याला तहानही लागत नाही. कारण काय आहे, पोटामध्ये काय झरतंय, अमृतच झरतंय सगळं जठरामध्ये. तैसे हृदय प्रसन्न होय, त्याप्रमाणे जेव्हा हृदय प्रसन्न होतं तरी दुःख कैसे के आहे. त्या प्रसन्न हृदयात कशाचं आणि काय दुःख असणार आहे. तेथा पैसी बुद्धी राहे परमात्मरूपी, आपोआपच ती बुद्धी परमात्म स्वरूप होऊन राहते. जैसा निर्वातीचा दीपू, आता ही जी बुद्धी स्थिर होते त्याला दृष्टांत दिलाय. ती स्थिर बुद्धी कशी असते. निर्वातीचा दीपू, अगदी कुठे वाराच नाही अजिबात, तिथे जर दिवा लावला तर ती ज्योत कशी शांत तेवत असते, हालत नाही अशी ती अगदी अशी स्थिर असते, शांत तेवत असते. सर्वथा नेणे कंपू, तिला अजिबातही कंप सुटत नाही. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू, तसा योगयुक्त माणूस म्हणजेच प्रसन्न चित्त माणूस हा स्थिर बुद्धीचा स्वरूपामध्ये स्थिर होतो, स्वरूपामध्ये स्थिर राहतो. आणि हे निर्वातीचा दीपू जे आहे हे तत्वज्ञानातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. कोणत्याही तत्वज्ञानाच्या पुस्तकात तुम्हाला हे सापडेल. ते तत्व ज्ञानेश्वरांनी दृष्टांत रूपाने आपल्याला इथे सांगितलंय. साधा दृष्टांत घेतला आणि अगदी सोपी गोष्ट आहे, सगळ्यांच्या पाहण्यातली गोष्ट आहे. दिवा लावलेला असेल आणि तिथे अजिबात वारा नसेल तर ती ज्योत अगदी शांत तेवत असते, अजिबातही तिच्यामध्ये कंप निर्माण होत नाही. तसा स्थिर बुद्धीचा माणूस जेव्हा त्याची बुद्धी प्रसन्न होते, त्याची समत्व बुद्धी जेव्हा प्रसन्न असते तेव्हा तो आत्म्यामध्ये विलीन असतो, शांत तेवत असतो, कुठेही कंप नसतो त्याच्या चित्तामध्ये. मग अयुक्त असा जो माणूस आहे त्याच्या बाबतीत काय घडतं
ते पुढच्या श्लोकात सांगितले. हे प्रसन्न चित्त माणसाचं वर्णन केलंय. आणि जो प्रसन्न चित्त नाही म्हणजेच अयुक्त आहे, अयोग्य आहे प्रसन्नतेला, त्या माणसाच्या बाबतीत काय होतं ते पुढच्या श्लोकात सांगितलंय. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिः अशांतस्य कुतः सुखम. नास्ति बुद्धिः अयुक्तस्य, अयुक्त माणसाच्या, अयोग्य माणसाला बुद्धीच नसते. बुद्धी नसते म्हणजे विवेक जागा नसतो. समत्व बुद्धी नसलेला माणूस त्याला अयुक्त माणूस म्हटलंय. न च अयुक्तस्य भावना, त्याच्या मनात कोणतीही भक्तीची भावना असत नाही, परमेश्वराबद्दल अनन्य भक्तिभाव असत नाही. न च भावयतः शांतिः, त्या भावना नसल्यामुळे त्याला शांतता मिळत नाही, शांती मिळत नाही. आणि अशांतस्य कुतः सुखम, जो अशांत आहे त्याला सुख कुठून मिळेल. अयुक्त म्हणजे कोण? मन आणि इंद्रियांवर संयम नसलेला किंवा विषयांमध्ये वाहवत गेलेला त्याला अयुक्त म्हटलेला आहे. बुद्धी म्हणजे कोणती बुद्धी? निश्चयात्मक बुद्धी, विवेकात्मक बुद्धी. भावना म्हणजे काय? भावना म्हणजे स्थिर बुद्धी. शांती म्हणजे काय? तर चित्तामध्ये ठसलेला भक्तिभाव किंवा सद्भावना, तिला शांती म्हणतात. आणि सुख म्हणजे काय? तर सच्चिदानंदामध्ये रमलेली बुद्धी म्हणजे सुख. ते परमोच्च सुख समजलेलं आहे. तर याच्याबद्दल विनोबा भावे काय म्हणतात बघा. अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे, म्हणून न मिळे शांती, शांती विण कसे सुख. मन शांत नसेल तर सच्चिदानंद मध्ये ती बुद्धी कशी रमणार. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. निश्चळत्वाची भावना, जेव्हा चित्त निश्चल असणार नाही म्हणजे स्थिर असणार नाही, जरी नव्हेची देखे मना, मनच स्थिर नाही, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. त्याला कशी शांती प्राप्त होईल. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरोनी न रिघे काही, जैसा पापियाच्या ठाळी मोक्षून वसे. जिथे शांतीचा जिव्हाळा नाही, शांती प्राप्त करण्याची इच्छाच नाही, तेथ सुख विसरोनी न रिघे काही, तिथे सुख प्रवेश करायचं विसरून जातो. जैसे पापियाच्या ठाळी मोक्षून वसे, जसं पापी माणसाच्या ठिकाणी मोक्षाचा निवास होत नाही, तसं ज्याच्याकडे शांती नाही त्याच्याकडे सुख कधीही प्रविष्ट होत नाही. मग त्याला दृष्टांत दिलाय. देखे अग्नी माझी घापती, तिये बीजे जरी विरूढती, तरी अशांता सुख प्राप्ती घडवू शके. जर अग्नीमध्ये बीज टाकलं आणि अग्नीमध्ये ते रुजलं तर अशांत माणसाला सुखप्राप्ती घडू शकेल असं म्हणता येतं. हे शक्य आहे का हो. अग्नीमध्ये बीज टाकल्यावर ते रुजणं, अरे ते तर जळून जाईल, तिथे तर काहीच निर्माण होणार नाही. मग जेव्हा शांतीच तुमच्या मनात नसेल तिथे सुखाचं बीज कसं रुजेल. रुजणारच नाही. म्हणून सुखाचं बीज रुजायचं असेल तिथे शांतीचा जिव्हाळा निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून अयुक्तपण मनाचे, हा अयुक्त कोण आहे. माणसाचं मन आहे. मनाचे अयुक्तपण त्याची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन निके. हे मन सगळ्या दुःखांचं मूळ आहे. या कारणे इंद्रियांचे दमन निके, म्हणून इंद्रियांचं दमन करणं हेच एक महत्वाचा उपाय आहे. आणि तो झाला की मग तो युक्त होतो, अयुक्त राहत नाही आणि त्याला शांती प्राप्त होते. आता पुढच्या 67व्या श्लोकांमध्ये इंद्रियांचा स्वभाव सांगितलेला आहे. कशी असतात ही इंद्रिय. यांनी मार सांगितलं की तुम्ही अयुक्त असेल तर युक्त व्हा, बुद्धी नसेल तर बुद्धी मिळवा, भावना नसेल तर भावना मिळवा, शांती नसेल तर शांती मिळवा, म्हणजे सुख तुम्हाला मिळेल असं सांगितलं या श्लोकात. पण हे कसं शक्य होईल.
आधी इंद्रियांचा स्वभाव तर आम्हाला माहीत पाहिजे. मग तो इंद्रियांचा स्वभाव सांगितलाय. इंद्रियाणाम हि चरताम यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नावमिमांभसी. वायुः नावम इव अंभसी. अंभसी म्हणजे पाण्यामध्ये. पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये नाव ज्याप्रमाणे हरण करते नावेचं, वायू पाण्यामध्ये नौकेचं जसं हरण करतो. पूर्वी होत्या वाऱ्याच्या शिडात वारं भरलं की ती नाव चालायची, अशा नावा होत्या. आताही काही ठिकाणी आहेत, परंतु आता सगळे इंजिनावर चालणाऱ्या, यंत्रांवर चालणाऱ्या नौका दिसतात. परंतु पूर्वी अशा होत्या. जसं शिडात वारं भरेल तशी नाव पुढे पुढे जाईल. ज्याप्रमाणे वारा नौकेला पुढे पुढे घेऊन जातो किंवा तिचं हरण करतो, त्याप्रमाणे इंद्रियाणी चरताम यन मनहा अनुविधीयते. मन जसं सांगतं त्याच्याप्रमाणे इंद्रिय त्याचं अनुकरण करतात. हे मन इंद्रियांना बाहेर नेतं, हरण करतं. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे वारा नौकेला पाण्यामध्ये घेऊन जातो आपल्या मागे मागे, तसं हे मन इंद्रियांना आपल्या मागे मागे घेऊन फिरतं. असं हे मनाचं इथे सांगितलंय. गीताईमध्ये विनोबा भावेंनी त्याचं भाषांतर केलंय. इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जायजे, त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी. आता कोणकोणत्या गोष्टीचा दृष्टांत इथे दिलाय आपण बघू. इथे वायू म्हणजे इंद्रिय आहेत. जसा वारा घेऊन जातो तशी इंद्रिय घेऊन जातात. वारा नौकेला नेतो तशी इंद्रिय बुद्धीला घेऊन जातात. आणि हे जसा वारा नौकेला भरकटवतो, योग्य मार्गाने जाऊ देत नाही, तद्वत ही इंद्रिय बुद्धीला भरकटवतात, बुद्धीला भ्रष्ट करतात. असा इंद्रियांचा स्वभाव आहे, असं इथे यांनी सांगितलेलं आहे. असं आहे, वाऱ्याने जर नावेला विचलित केलं तर दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे नाव पथभ्रष्ट होते आणि दुसरी पाण्यात बुडते. एक तर पथभ्रष्ट होते किंवा पाण्यामध्ये बुडते. मात्र नावाडी चतुर असेल तर तो अनुकूलतेचा वापर करून नौका बरोबर किनाऱ्याला लावतो. त्याप्रमाणेच ही इंद्रिय बुद्धीला विचलित करतात. तेव्हा दोन गोष्टी घडतात. एक तर भोगबुद्धी निर्माण होते किंवा बुद्धीचं पतन होतं. पण जो कुशल नावाड्याप्रमाणे मन आणि इंद्रियांना जिंकतो तो बरोबर पहिलं तीर गाठतो. बुद्धी ही नौकेप्रमाणे तारक असते. नाव जशी तारून नेते तशी बुद्धी माणसाला तारून नेते. मात्र इंद्रियांच्या तावडीत सापडली की पार तिचं पतन होऊन जातं. म्हणून स्वैर सुटलेल्या इंद्रियांना दृढ बुद्धीचं वेसण घालून जागेवरच तिला ठेवणं हा त्याला एकमेव उपाय आहे. आता आजचा आपला शेवटचा श्लोक आहे 68वा. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे अर्जुना, स्थितप्रज्ञ कोण? तर ज्यांनी विषयातून सगळी इंद्रिय काढून घेतली त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. तस्माद म्हणून, यस्य ज्याच्या बाबतीत, महाबाहो हे अर्जुना, निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणी सगळ्या बाजूनी सगळी इंद्रिय, इंद्रियार्थेभ्यः इंद्रियांच्या विषयांमधून त्यांनी काढून घेतली आहे, निगृहीत ओढून घेतली आहेत. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा स्थिर होते. हे लक्षात ठेव. गीताईमध्ये विनोबा म्हणतात, म्हणून इंद्रिये जाने विषयातून सर्वथा ओढून घेतली आत
त्याची प्रज्ञा स्थिरावली. आता ज्ञानेश्वर काय म्हणतायत ते बघू. म्हणोनी आपली आपण बया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. हे धनंजया, अर्जुना, आपले आपण जर इंद्रिय आपल्या हातात येतील, आपल्या ताब्यात येतील, वश होतील, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. त्याच्यासाठी अधिक काही करण्याची गरज नाही. देखे कूर्म जिया परी, दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे कासव उवायेला अवयव पसरलेले अवयव ओढून घेतो, ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची. त्याच्या इच्छेनुसार तो आपल्या इंद्रियांना आवरून घेतो. त्याप्रमाणे तैसी इंद्रिये आपैती होती, तसं इंद्रिय आपोआपच होतात. जयाचे म्हणितले करीती, त्या माणसाने जे म्हटलं तेच ती इंद्रिय करतात. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली असे. त्याची प्रज्ञा स्थिर झाली असं म्हणता येतं. आता आणिक एक गहन पूर्णांचे चिन्ह अर्जुना तुझं सांगेन परिसपा. आता या स्थितप्रज्ञ माणसाचं पूर्ण लक्षण मी पुढच्या श्लोकामध्ये तुला सांगणार आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतात. असं ज्ञानदेवांनी वर्णन केलंय. या ठिकाणी या श्लोकावर आपण थांबणार आहोत. आज जेवढे श्लोक आपण पाहिले तेवढे म्हणणार आहोत आणि आज आपण आजचा हा 18वा भाग इथे संपवणार आहोत. याच्या आधीच्या भागात 2 भाग आपण यासाठी पाहिले की तो विषय एक होता, त्याच्यामुळे 16वा भाग आणि 17वा भाग आपण एकत्र पाहिला. आज आपण 18वा भाग पाहिलाय. या 18व्या भागामधले श्लोक आपण म्हणणार आहोत आणि थांबणार आहोत. 64 ते 68 क्रमांकाचे श्लोक आपल्याला आज म्हणायचे आहेत. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन्. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन्. आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना. न चाभावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम्. इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते. तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः. इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हरिः ओम. आज आपण इथे थांबू.